श्रीराम समर्थ श्रीराम। मागा झाले निरूपण, सातवे भक्तीचे लक्षण। आता ऐका सावधान आठवी भक्ती श्रीराम। देवाची परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे। आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम। देवास दयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेने रीती। येणे करिता भगवंती, सख्य घडे नेमस्त श्रीराम। भक्ती भावाणी भजन, निरूपण आणि कथा कीर्तन। प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा श्रीराम। आपण तैसेची वर्तावे, आपणाची तेच आवडावे। मनासारिखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त श्रीराम। देवाच्या सख्यत्वा कारणे, आपले सौख्य सोडून देणे। अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेही वेचावे श्रीराम। सांडून आपुली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता। निरूपण कीर्तन कथा वार्ता, देवाच्याची सांगाव्या श्रीराम। देवाच्या सख्यत्वासाठी, पडाव्या जीवलगाची तुटी। सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा श्रीराम। आपले अवघेची जावे, परी देवासी सख्य राहावे। ऐसी प्रीती जीवे भावे, भगवंती लागावी श्रीराम। देव म्हणजे आपुला प्राण, प्राणाची न करावे निर्वाण। परम प्रीतीचे लक्षण, ते हे ऐसे असे श्रीराम। ऐसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता। पांडव लाखा जो हरी जळता, विवरद्वारे काढिले श्रीराम। देव सख्यत्वे राहे आपणाची, ते तो वर्म आपणाची पाची। आपण वचने बोलावी, जैसी तैसी येती पडसादे श्रीराम। आपणास तानन्य भावे, देव तत्काळची पावे। आपण त्रास घेता जीवे, देवही त्रासे श्रीराम। ये यथा मां प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम्। जैसे दयाचे भजन, तैसाची देवही आपण। म्हणून हे अवघे जाण, आपणाची पाची श्रीराम। आपुल्या मनासारिखे न घडे, तेने गुणे निष्ठा मोडे। तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली श्रीराम। मेघ चातकावरी ओळेना, तरी चातक पालटेना। चंद्र वेळेसी उगवेना, तरी चकोरानन्य श्रीराम। ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व। भगवंतावरील ममत्व, सांडूची नये श्रीराम। सखा मानावा भगवंत, माता पिता गण गोत। विद्या लक्ष्मी धन चित्त, सकळ परमात्मा श्रीराम। देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही। परंतु त्यांची निष्ठा काही, तैसीच नसे श्रीराम। म्हणून ऐसे न करावे,
सख्य तरी खरेची करावे, अंतरी सदृढ धरावे परमेश्वराची श्रीराम। आपुल्या मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे, ऐसी नव्हेत की लक्षणे सख्य भक्तीची श्रीराम। देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरून की श्रीराम। देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देवा श्रीराम। पाहता देवाचे कृपेची मातेची कृपा कायसी, मातावधी बाळकाची विपत्ती काळी श्रीराम। देवे भक्त कोण वधिला, कधी देखिला नायकिला, शरणागतास देव झाला वज्रपंजरो श्रीराम। देवभक्तांचा कैवारी, देव पतितांची तारी, देव होय सहाकारी अनाथांचा श्रीराम। देव अनाथांचा कैपक्षी, नाना संकटापासून रक्षी, धाविनला अंतर साक्षी गजेंद्रा कारणे श्रीराम। देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जलधरू, देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही श्रीराम। देव प्रीती राखो जाणे, देवासी करावे साजणे, जीवलगे अवघी पिसुणे कामा न येती श्रीराम। सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना शरणागताची श्रीराम। म्हणून सख्य देवाची करावे, हितगुजतयाची सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षणाचे श्रीराम। जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुसी असावा श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सख्य भक्ती निरूपण नाम समास 8वा। श्रीराम समर्थ श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। मागा झाले निरूपण, 8वे भक्तीचे लक्षण। आता ऐका सावधान भक्ती नवमी श्रीराम। नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे, तेही सांगितले स्वभावे प्रांजळ करुणी श्रीराम। ऐका निवेदनाचे लक्षण, देवाची वहावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळे श्रीराम। मी भक्त ऐसे म्हणावे, आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण श्रीराम। लक्षण असो न विलक्षण, ज्ञान असो न ज्ञान, भक्त असो न विभक्तपण, ते हे ऐसे श्रीराम। भक्त म्हणजे विभक्त नव्हे, आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विन काहीच नव्हे समाधान श्रीराम। तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतरयामी श्रीराम।
मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार करिता उघडा पण नाही श्रीराम तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले श्रीराम तत्वरूप सकळ भासे विवेक पाहता निरसे प्रकृती निरासे आत्माचे आपण कैचा श्रीराम एक मुख्य परमेश्वरू दुसरी प्रकृती जगदाकारू तिसरा पण कैचा चोरू आणिला मध्ये श्रीराम ऐसे हे सिद्धची असता नाथिली लागे देह हंता परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे श्रीराम पाहता तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्व रचना विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली श्रीराम तत्वे साक्षात्वे ओसरती साक्षात्व नुरे आत्म प्रचिती आत्मा से आदि अंती आपण कैचा श्रीराम आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे श्रीराम सोहमहंसा हे उत्तर याचे पहावे अर्थांतर पाहता आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे श्रीराम आत्मा निर्गुण निरंजन तयाची असावे अनन्य अनन्य म्हणजे नाही अन्य आपण कैचा तेथे श्रीराम आत्मा म्हणजे तो अद्वैत जेथे नाही द्वैताद्वैत तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा श्रीराम आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण जेथे नाही गुणागुण निखळ निर्गुणी आपण कोण कैचा श्रीराम त्वं पद तत्पदासी पद निरसूणी सकळ भेदा भेद वस्तू ठाईची अभेद आपण कैचा श्रीराम निरसिता जीव शिव उपाधी जीव शिव कैचे आधी स्वरूपी होता दृढ बुद्धी आपण कैचा श्रीराम आपण मिथ्या साच देव देव भक्तानन्य भाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम या नाव आत्मनिवेदन ज्ञानियांचे समाधान नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले श्रीराम पंचभूतांमध्ये आकाश सकळ देवांमध्ये जगदीश नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी श्रीराम नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे श्रीराम ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायोज्य मुक्ती सायोज्य मुक्ती सकल्पांती चलन नाही श्रीराम तीही मुक्ती साहे चलन सायोज्य मुक्ती सचळ जाण त्रैलोक्याच होता निर्माण सायोज्य मुक्ती चळेना श्रीराम अवघिया चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती
तयामध्ये तीन नासती चौथी ते अविनाश श्रीराम। पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायोज्य मुक्ती श्रीराम। ऐसिया चत्वार मुक्ती भगवत भजने प्राणी पावती, हेची निरूपण प्रांजळ श्रोती, सावध पुढे परिसावे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन भक्ती निरूपण नाम समास नववा। श्रीराम समर्थ श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। मुनी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्तिरूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार ज्ञान दशकी बोलिला श्रीराम। तो अहंकार वायुरूप, तयावरी तेजाचे स्वरूप, तया तेजाच्या धारे आप वर्णोदक दाटले श्रीराम। तया वर्णोदकाच्या धारे धरा धरिली फणीवरे, वरती 56 कोटी विस्तारे वसुंधरा हे श्रीराम। येवरी परीघ सप्तसागर, मध्य मेरू महाथोर, अष्टदिक्पाल तो परिवार, अंतरे वेष्टीत राहिला श्रीराम। तो स्वर्णाचा महामेरू, पृथ्वी सतयाचा आधारू, 84 सहस्र विस्तारू, रुंदी तयाची श्रीराम। उंच तरी मर्यादे वेगळा, भूमीमध्ये 16 तया भोवता वेष्टीत पाळा, लोकालोक पर्वताचा श्रीराम। तया अलीकडे हिमाचळ, जेथे पांडव गळाले सर्व, धर्माणी तमाळ नीळ पुढे गेले श्रीराम। जेथे जावया मार्ग नाही, मार्गी पसरले महाआही, शीत सुखे सुखावले तेही पर्वत रूप भासती श्रीराम। तया अलीकडे चेवटी जाण, बद्रिकाश्रम बद्री नारायण, तेथे महातापसी निर्वाण देह त्यागार्थ जाती श्रीराम। तया अलीकडे बद्री केदार, पाहोण येती लहान थोर, ऐसा हा अवघा विस्तार मेरू पर्वताचा श्रीराम। तया मेरू पर्वता पाठारी, 3 शृंगे विषमहारी, परिवारे राहिले तयावरी ब्रह्मा विष्णू महेश श्रीराम। ब्रह्मशृंग तो पर्वताचा, विष्णुशृंग तो मृगजाचा, शिवशृंग तो स्फटिकाचा, कैलास नाम ज्याचे श्रीराम। वैकुंठ नाम विष्णुशृंगाचे, सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे, अमरावती इंद्राचे सळखालते श्रीराम। तेथे गणगंधर्व लोकपाळ, 33 कोटी देव सकळ, 14 लोक स्वर्णाचळ वेष्टीत राहिले श्रीराम। तेथे कामधेनूची खिल्लारे, कल्पतरूची बने अपारे, अमृताची सरोवरे ठाई ठाई उचंबळती श्रीराम। तेथे उदंड चिंतामणी, हिरे परिसांची आखाणी, तेथे स्वर्णमय धरणी लखलखायमान श्रीराम। परमरमणीय फाकती किळा, नवरत्नांची या पाषाण शिळा, तेथे अखंड हरुष वेळा आनंदमय श्रीराम।
तेथे अमृताची भोजने दिव्य गंधे दिव्य सुमने अष्टनायका गंधर्व गायने निरंतर श्रीराम तेथे तारुण्य ओसरेना रोगव्याधी असेना वृद्धाप्याणी मरणेना कदा काळी श्रीराम तेथे काहुणी एक सुंदर तेथे काहुणी एक चतुर धीर उदाराणी शूर मर्यादे वेगळे श्रीराम तेथे दिव्य देह ज्योती रूपे विद्युल्ते सारिखे स्वरूपे तेथे एष कीर्ती प्रतापे सीमा सांडिली श्रीराम ऐसे ते स्वर्ग भुवन सकळ देवांचे वसते स्थान तया स्थळाचे महिमान बोलिजे ती तुके थोडे श्रीराम येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम लोकी राहावे ते स्वलोकता समीप असावे ते समीपता स्वरूपची भावे ते स्वरूपता तिसरी मुक्ती श्रीराम देव स्वरूप झाला देही श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे असे श्रीराम सुकृत आहे तो भोगिती सुकृत सरताच ढकलून देती आपण देवते असती जैसे तैसे श्रीराम म्हणून तिनी मुक्ती नासिवंत सायोज्य मुक्ती ते शाश्वत तेही निरोपिजेल सावचित्त ऐकाता श्रीराम ब्रह्मांड नासेल कल्पांती पर्वता सहित जळेल क्षिती तेव्हा अवघेच देव जाती मा मुक्ती कैच्या तेथे श्रीराम तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ निर्गुण भक्ती तेही अचळ सायोज्य मुक्ती ते केवळ जाणीजे ऐसी श्रीराम निर्गुणी अनन्य असता तेने होय सायोज्यता सायोज्यता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती श्रीराम सगुण भक्ती ते चळे निर्गुण भक्ती ते न चळे ऐसे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मुक्ती चतुष्टय नाम समास 10वा श्रीराम समर्थ श्रीराम